कृष्ण महाराज की जय। लीळांचे चिंतन घडावे, जीवनामुचे पावन व्हावे। पुलकित व्हावे धरा, स्वामी श्री चक्रधरा। जय जय श्री चक्रधरा, स्वामी श्री चक्रधरा। जय जय श्री स्वामी श्री चक्रधरा। गोपाल कृष्ण महाराज की जय। दंडवत हो। महानुभाव शिदोरी आश्रम निपाणी, छत्रपती संभाजीनगर येथून आलेला हा आश्रम तालुका मुदखेड, नांदेड, गाव उमाटवाडी, मुक्त्याजी या ठिकाणी सर्व गावकरी मंडळींनी मिळून हा शिदोरी सत्संग आयोजित केलेला आहे। या शिदोरी सत्संगामध्ये आपण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या कथा बघत आहोत आणि या कथा ऐकण्यासाठी आणि स्वतःची व्यथा दूर करण्यासाठी बत्कलवाडीला हा शिदोरी आश्रम गेल्या 15 दिवसाखाली 15 दिवस होता। तेथील शिदोरी महिला मंडळाचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे। तसेच ठिकाणी शिदोरी आश्रमाचं 10 दिवस वास्तव्य झालं। तेथील शिदोरी कार्यकर्ते मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे आणि तेथील कार्य आपण नेमवणार आहोत। मित्रांनो, हे नेमवले तरी फक्त सांभाळण्यासाठी आहे, परंतु प्रत्येक वेळेस दोघांना मान असणार। आता 2 तर नंतर दुसरे 2, मग तिसरे, मग चौथे, मग 5वे, मग 6वे, सगळ्यांवर पाळी फिरणार, सगळ्यांना सगळं भेटणार। आज मी तुम्हाला अशी कथा सांगणार आहे जेणेकरून तुमची व्यथा दूर होणार आहे। आंधळं राहायचं नाही मित्रांनो। लोकांनी आपल्याला आंधळं ठेवलं, येडं ठेवलं, येडं ठेवल्यामुळे आपल्यावर राज्य केलं आणि म्हणून येडे राहायचं नाही मित्रांनो, शहाणा व्हायचं आणि आंधळं राहायचं नाही। आपण डोळे असून आंधळे, आपल्याला डोळे दिले ना देवाने, तर मग त्या पुढे येते। म्हणून येडे, खुळे, आंधळे, लंगडे लय पराक्रमी असतात। तुमच्या पुढे येते, तुम्हाला वाटतं काय तुम्हाला डोळे आणि त्यांना नाहीये, पण ते तुमच्या पुढे खारे फुटाणे गेले कधी रेल्वे ते बराबर ओळखतात। हा 5चा आहे बरं का, हा, आणि ते 2चा देतो काय म्हणतो 5चा आहे, 5चा है ना, 2 पुड्या द्या। ते म्हणतो 2चा आहे साहेब, मी आंधळा आहे, मला नका फसू। ते चापून बघतो, चापून गेले कधी रेल्वे गेले असतात ना, बघतच नाही चापून, हा 2चा आहे साहेब। म्हणून आंधळे शहाणे आपल्यापेक्षा, आपण येडे, आपण डोळे असून येडे, आपल्याला दिसत असून आपण येड्यासारखं वागायला लागतो। ज्याला जे आहे ते म्हणणं त्याला ज्ञान म्हणतात मित्रांनो। जे जैसे असे जे तैसे जाणी जे ते ज्ञान, नाही तर एखादा आपल्याला डोळे असून आंधळ करून टाकतो, करतं की नाही बघा। मी एकदा नाशिकला गेलो आणि काय झालं, नाशिकला आमचे बाबा होते, आता होते एक बाबा आमच्या असे, आता बाबा लक्ष्मी म्हणे बाबा 2 मुद्दे आहेत ना म्हणे तुमच्या हातामध्ये, इकडे हातात 2, इकडे हातात 1। हा असं आहे का म्हणे,
नाही ते तुमच्या मुद्दीमध्ये, सोन्याच्या मुद्दीमध्ये खडा आहे म्हणे, खडा. आणि तो जर आमच्या लक्ष्मीला लागला तर काय होऊन जातो म्हणे, आमची लक्ष्मी खड्यासारखी त्या ठिकाणी असलेली सोन्यासारखी होऊन जाते म्हणे. असं आहे का? हो मग. आणि दक्षिणा करायची नाही म्हणे आपल्याला, आम्ही दक्षिणा करायसाठीच पैसे काढतो. हा बरोबर, ठीक आहे. बाबाने कोणताच विचार केला नाही. 1 2 3 आणि मग त्या ठिकाणी असा हात जोडे. पाचवी जणाला सांगितलं हात जोडा, मग मुद्द्याला हात लावा, है ना. पुन्हा हात असं करा, मुद्द्याला लावा. मुद्द्या त्या 2 3 ठेवल्या तिथं बाबाच्या मुद्द्या, ते लक्ष्मी करण्यासाठी ठेवल्या. आता मला वेळ नाही पण थोडं सांगतो आता, कारण जे आंधळे आहेत त्यांना, म्हणजे डोळे आहेत त्यांना आंधळ कसं केलं लोकांनी हे सांगत आहे. कारण डोळे असून लोक आंधळे व्हायले. मग त्यांनी त्यांच्या जवळच्या काढ्या मुद्द्या, म्हणजे आमचा बी ठेवा, सगळं सोनं एकत्र. खरं की नाही? तुम्हाला वाटतं काय बाबा चुना लावितो? बाबालाही चुना लावणार आहे. हा सोपं नाही एवढं. हा म्हणून अवघड आहे. बाबांनी असं समजू नये की आपल्याला कोणी चुना लावित नाही. बाबा त्या 2000 नोटाकडेच बघायला लागला. त्याला माहितच नाही आपलं सोन्याचं आहे. किती अवघड आहे. म्हणे बाबा आता काम झालं, श्री गोपाल कृष्ण महाबाबाजवळ विडा द्या म्हणे. दिला विडा. ते 2000 रुपये दिले. यांनी म्हणे बाबा आमच्या काढून घेतो, तुम्ही तुमच्या काढून घ्या. बाबाने बाबाच्या बोटात घालून दिल्या 2 3. यांनी यांच्या बोटात घातल्या. बाबा येतो मग आता. हो या ना, चहा घ्या. नाही मग जाऊ द्या, आता लय वेळ झाला मला. अहो नाही चहा घ्या. झाला का? नाही गरम होऊ राहिला म्हणजे. अहो कधीच सीझन बाबा, आम्हाला जाऊ द्या. चहा न घेताच निघून गेले, है ना. 10,000 आले. भावाला वाटलं काय यजमान होते बघ भारी. असं यजमान तर आम्हाला एका गावात भेटले नाही. 2-2 हजार देणारे म्हणजे सोपं आहे काय? खरं माणूस कसा भाळला जातो बघा मित्रांनो. आणि मग ती म्हणे काय हो बाबा गेले का म्हणे यजमान? म्हणे गेले म्हणे, बिगर चहा घ्यायचे म्हणे, गेले काय होते त्यांना, जाऊ दे म्हणे, गेले गेले. हे बघ ना म्हणे, लाल लाल नोटा आल्यात आपल्याला. असं आहे का म्हणे, लाल लाल आलाय म्हणे, पाहू द्या. आणि मग ते काय म्हणत होते म्हणे, मुद्द्या काढा, मुद्द्या ठेवा म्हणे, लक्ष्मी होते. काय काय वाटकडे म्हणे हे म्हणे, काय नाही म्हणे, बाई मुद्दे काढले होते म्हणे आणि त्या नोटावर ठेवल्या. त्यांचं एक बंडल होतं मग 2000चं, त्याला लावल्या. आणि मग त्यांनी त्याच्यातले 1-1 नोटा मला लावली म्हणे. आणि त्यांच्या मुद्दे ते घेऊन गेले, माझ्या मला दिल्या म्हणे. हे बघा पाहू दे म्हणे. जमलं म्हणे तुम्हाला. 1-1 मुद्दी 30-30 हजाराची म्हणे आपली. 3 मुद्द्या घेऊन गेले, 10,000 तुम्हाला देऊन गेले, 90,000 गेले म्हणे. कसं काय? बघा म्हणे त्या मुद्द्या कशाच्या आहेत. नेकलेस म्हणे, बेंटेक्स. आणि मग दाबून बघायला लागले, फटकन फुटला, वाकच ना. डोळे असून आंधळे होता लोक. त्या लाल नोटीकडे बघितला. आता आमची एवढी नाही, बदलली आम्हाला निळीच बदलली आम्हाला. जास्त आम्ही मागा लागत नाही कोणाचा. आमच्यासाठी बिचारा निळी काढता लई मोठी गोष्ट आहे. लाल आणि फालच्या नादी बी नाही आम्ही, तिकडच वाटा कोणाला आम्हाला काही घेणं नाही. आणि आम्ही ते घालून घेत नाही. हाणायची घरी कामात एकटा सापडा अंतिम धरून, आहे की नाही? काय भानगडी करत बसायचं. आणि मग लागले रडायला. आता कुठं सापडते ते? नाशिकला झाली घटना मित्रांनो, माझ्या डोळ्यासमोर. मी मंदिरात गेलो, बसलो म्हणे, गेले आणि या दोघांचे भांडण सुरू. तुम्हाला कळत नाही हे झालं ते झालं, बघा म्हणे. आता जाऊन सर नाशिक धुडून काढलं, कुठं सापडतं काय? असे काही लोक डोळे असून आंधळे मित्रांनो, पण आंधळे असून शहाणे काही लोक. म्हणून देव सांगणार आहे, आणि देव कसा आहे हे आपल्याला डोळे असून कळत नाही मित्रांनो. मग आपल्याला कळायला पाहिजे म्हणून एक दृष्टांत देव सांगतात. कोणी ब्रह्मा म्हणती, कोणी
कोणी विष्णू म्हणते, कोणी महादेव म्हणते, ऐसे बहुता प्रकारे म्हणते. असे वेगवेगळे लोक वेगवेगळ्या देवतेला देव समजतात. आणि जी देवता ज्याला प्रकाशली तिला तो परमेश्वर म्हणतो. अंगतेनेची भावे भजती त्याला भजती पूजती त्या ठिकाणी रोज जाती येती. तरी तयासी फळे कवन देती. ना जी देवताकडे तुम्ही जाता ती देवता त्याला फळ देते. मग तिच्याकडे जेवढा आहे तेवढं देते. याच्यापेक्षा मोठं कैवल्य फळ ती देऊच शकत नाही. मग काय म्हणतात देव? यावर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी हत्तीचा दृष्टांत निरूपिला. अनंत शक्ती परमेश्वरू सकळासी ही विषय व्यवस्था करीते. अनंतासा असणारा परमेश्वर सकळांची म्हणजे सर्वांची विषय व्यवस्था करीते. सगळ्यांना त्या ठिकाणी सांगतात की मी परमेश्वर आहे. यावर गोसावी हस्तीचा दृष्टांत निरूपिला. तोच कैसा आहे म्हणाले. गावा हत्ती आला. गावात चर्चा झाली म्हणे गावात हत्ती आला. हत्ती आला म्हणलं की हत्तीचे अंबारी त्या ठिकाणी आले. हत्तीची सोंड वरती झाले. गावातल्या पारावरच्या लोकांनी हत्ती बघितला. त्या ठिकाणी 2-4 पोरांनी येऊन आपल्या मित्रांना सांगितलं गावात पारावर हत्ती आला. गावात चर्चा झाली. या गल्लीतून पोरं निघतात आणि त्या गल्लीत जातात. मुली या गल्लीतून निघतात आणि त्या गल्लीत जातात. म्हणतात पारावर हत्ती आला. मग सगळे जण त्या ठिकाणी गावात हत्ती आला म्हणून ज्यांना ज्यांना डोळे होते ते पारावर हत्ती बघायला गेले. लहान पोरं, लहान मुली, युवा मित्रमंडळ हे सगळे गेले. मग म्हातारे कोतारे सर्वच निघाले म्हणे गावात हत्ती आला. मग आपल्याला हत्ती बघायला जायला पाहिजे. सगळे निघाले. ज्यांना डोळे होते ते पण निघाले. मग गावात 4-5-6 आंधळे होते. यांना कुठं जाता येईना. सगळे पळायला लागले म्हणे गावात हत्ती आलाय. मग हे आंधळे आंधळ्यांना भेटले. एक आंधळ या कोपऱ्याला, एक आंधळ त्या कोपऱ्याला, एक त्या एक या. 2 गावात वाट्यावर बसायचे. मग 4नी विचार केला म्हणे आपण 4 आंधळे अजून 2 आपले मध्यभागी गावात असतात म्हणे आपण त्यांच्याकडे जाऊ. म्हणे जायचं कसं? चाफत जाऊ. चाफत गेले ना आंधळ्यांची मीटिंग भरली. म्हणे बाबा आपण आंधळे पण आपल्याला हत्ती बघायचा. मग कसा बघायचा? म्हणे एक काम करा, गावात हत्तीची मिरवणूक निघणार आहे आणि मग हत्ती आपण बघायचा. मग कसा बघायचा? म्हणे तू खालच्या पायरी उभा राह, मी त्याच्यावरच्या, मग त्याच्यावरच्या, मग त्याच्यावरच्या, मग त्याच्यावरच्या आणि मी वाट्यावर उभा राहतो. असं 6 जणांनी विचार केला. मग काय झालं? मग जो पहिल्या पायरीवर उभा होता आता हत्तीची मिरवणूक निघाली. गावात हत्ती आला. चर्चा झाली. बँड वाजायला लागला आणि गावात हत्ती यायला लागला. आणि मग गावात हत्तीची पूजा व्हायला लागली.
पूजा होत असताना त्या ठिकाणी ती बाई ओवाळते. मग ती बाई त्याला नारळ देते. ते सोंडीनं नारळ फोडीत प्रसाद बाईला देतो आणि बाकीचा प्रसाद तो खाऊन घेतो. है ना, खातो की नाही हत्ती? पाहिलं का असा हत्ती? आणि मग नारळ खाल्ला की त्या ठिकाणी त्या बाईच्या डोक्यावर त्या सोंडीनं आशीर्वाद देतो. खुश, खरं की नाही? आशीर्वाद भेटला. आणि मग हे आंधळे म्हणले सगळे आता हत्तीला बघायला चालले आणि त्यांना डोळे आहेत म्हणून ते बघतात. पण आपल्याला डोळे नाही, पण आपल्याला देवाने स्पर्श डोळे दिले आहेत. आपण हत्ती बघितल्याशिवाय राहायचं नाही, आपण हत्ती चापून बघायचा. हत्ती चापून बघायचा. तरी खरे फुटाने तरी कसा चापून बघतो, 10 आहे का 5 आहे कसं कळत त्याला? कळत ना? तसं ते म्हणे आपल्याला एवढं तर ज्ञान दिलेलं आहे. स्पर्श कोणाचा? आईचा आहे का बापाचा आहे का बहिणीचा आहे का भावाचा आहे का पत्नीचा आहे? स्पर्श असतो देणे अति जैसा कुकडीचा. स्पर्श केलं की माणूस कळतो, है ना? एखाद्या झटक्याने स्पर्श केला की माणूस कळतो. कसा झटका म्हणून गेला का म्हणे मला. एखादा झटका म्हणून घेतो का ना म्हणे, झटका म्हणून घेतला कोणी खरं की नाही? स्पर्श झटक्याचा बी आणि स्पर्श प्रेमाचा बी. मग हे 6 जण गावातले आंधळे हे सगळे गेले, बाकीचे पारावर मग हत्तीच्या मागे आले. आणि मग या आंधळ्यांनी विचार केला म्हणे हत्ती बघितल्याशिवाय राहायचं नाही. आपल्याला देवाने डोळे दिले नाही, पण आपल्याला हात दिले, आपण हत्ती चापून बघायचा. मग गावा हाती आला जातंदे म्हणजे आंधळे हत्ती बघायला गेले, बराबर उभा राहिले. म्हणे बघ पहिल्यांदा तुझ्याकडे हत्ती आला की तू हत्ती बघायचा. मग पहिल्यांदा जो हत्ती आला त्याने पाव देखिला. आहा हत्ती वा वा किती मोठा. मग दुसऱ्याने इकडं पाय तर इकडं सोंड वाट्यावर उभा होता, त्याच्या हातात सोंड लागली. आहा अशी बघितली. आहा काय हत्ती. छापला त्यांनी म्हणजे बराबर हत्ती आहे. मग एकाने कान बघितला, त्याच्या माग उभा होता, त्याच्या जवळ कान आला, असा झटका आणला आणि बस कान बघितला. आहा हत्ती. चापून बघितला हत्ती. मग एक वर उभा होता, थोडासा कण, त्याने अशी पाठ बघितली. अरे वा काय हत्ती आहे. मग एक जण थोडा खाली उभा होता, त्याचा वर हात पुरत नव्हता, मागे पुरत नव्हता, मधात पुरला. याने पोटाला हात लावला. आहा हत्ती. हत्ती बघितला आंधळ्यांनी. मग एक थोडासा मागच्या पेक्षा थोडा वर उभा होता आणि हत्ती थोडा पुढे गेला आणि हत्तीची शेपूट याच्या हातात लागली. आहा हत्ती. यांनी ठरवून घेतलं, ज्याला जे दिसलं, ज्याला जे चाफल्यावर ते त्याला भासलं, त्यांनी त्यालाच परमेश्वर म्हणलं. मग आता काय होते बघा. मग आणि हत्ती पुढे निघून गेला आणि यांची वाट्यावर बैठक बसली. म्हणी या आता इकडं. काय रे म्हणी काय रे भाऊ, तू हत्ती बघितला का? आंधळे आंधळ्यात चर्चा करायला लागले. म्हणे हत्ती तू बघितला का? आणि मग ते चर्चा करायला लागले, एकमेकाला सांगायला लागले. काय म्हणतात? एकमेकाला बोलायला म्हणतो हत्ती पाहिला का रे?
मग तो काय म्हणतो, अरे तुम्ही काय हत्ती बघितला, मी सगळ्यात पहिल्यांदा बघितला, कारण पाय यांनी पहिल्यांदा धरला, म्हणे हत्ती कसा आहे. मग त्याने सांगितलं, अरे या 5 जणांनी विचारलं, तू बघितला तर सांग म्हणे कसा आहे. म्हणे हत्ती खांबा सारिखा. पिलर नाही का आपला खांबा सारखा एखादा पिलर माझा तसं निघतो बघा. आणि मग असं धोरित हा खांबच नाहीये, हत्ती खांबा सारिखा. मग ज्याने सोंड पाहिली तो म्हणतो, हत्ती मुसळा सारिखा. कुटायचं मुसळ, ती सोंड तशीच आहे ना, मग तसाच तो हत्ती आहे म्हणे. कशासारखा आहे, मुसळा सारिखा. मग आता तिसरा काय म्हणतोय, तुला काय कळतं, हत्ती कुठं मुसळासारखा असतो काय, मग काय पायासारखा असतो काय, खांबासारखा असतो काय. म्हणे नाही. मग कसा असतो, तुम्ही दोघांनी पाहिला नाही म्हणे, मी पाहिला. म्हणे सांग बाबा कसा असतो. म्हणे हत्ती सुपासारखा होता, याने कान बघितला होता, कान हत्तीचा सुपासारखाच दिसतो, चापल्यावर तो सुपासारखाच आहे. आणि म्हणून तिसऱ्याने सांगितलं, हत्ती सुपासारिखा. मग आता तो काय म्हणतो, तुमच्या तिघांना काही कळत नाही, तुम्ही आंधळे येत. मग ते काय म्हणतात, तिघ तुला लय डोळे ये, तुला लय मोठाले डोळे घरे म्हणे आमच्यापेक्षा है ना. आम्हाला आंधळ म्हणतो, तू काय डोळ्यावाला आहे काय, पण मला बराबर कळतो म्हणे तुमच्यापेक्षा. सांग मग कसा आहे हत्ती. तो म्हणतो, हत्ती भिंती सारिखा. याने पाठ पाहिले, मग ते पाठ बघितलं, याला वाटलं भल्ली मोठी भिंतच आहे. आणि मग त्या ठिकाणी त्या 4 जणांचं असं झालं, एकमेकाला ताणायला लागले. म्हणे हत्ती असा, एक म्हणतो हत्ती असा, एक म्हणतो हत्ती असा. 5वा उभा राहिला. काय कळतं म्हणे तुमच्या चौघांना, मला माहिती हत्ती कसा आहे. 5वा उभा राहिला. सरका म्हणे आंधळ्या हो, तुला लय डोळे आहेत का रे, तू बी आंधळाच आहे, नकडे नको करू, खरे की नाही. आंधळे आंधळ्यामध्ये चर्चा करायला लागले. आणि 5वा उठून काय सांगतो, मग ज्याने पोट बघितलं ते म्हणे, मी बराबर खालून त्या हत्तीला बघितलं. म्हणे हत्ती कसा, म्हणे तुम्हाला कोणालाच माहित नाही. म्हणे कसा आहे, म्हणे हत्ती पोत्यासारखा. पोट पाहिलं, पोट त्याचं पोत्यासारखंच असतं, जसं धान्याने भरल्यानं पोत. 5 जण झाले, 5 जण एकमेकाला ताणायला लागले. म्हणे तुम्हाला कोणालाच कळत नाही. 6वा उठला. तुम्हाला एकालाही हत्ती दिसला नाही, मी सगळ्यात मागून येऊन बराबर हत्ती ओळखला. म्हणे कसं काय, म्हणे तुम्हाला माहितच नाही हत्ती कशाला म्हणतात. म्हणे कशाला म्हणतात सांग भाऊ. ज्याने शेपूट बघितली तो म्हणतो, हत्ती खराट्यासारखा. झाडा 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 कचरा फक्त डोक्यात जमा करा, कचरा इकडे तिकडे नका करू. फक्त आपल्या घरातला घालून उकांड्यावर टाकायचा, दुसऱ्याच्या दररोज टाकून बघा, मग कळत काय होत. सकाळच्या रामफाऱ्यात मग लोक म्हणतात, काय लावलं रे सकाळी सकाळी या दोघींनी. काय नाही म्हणे, ती तिच्या घरासमोर कचरा टाकीती आणि ही म्हणती का टाकला असा कचरा. डोक्यात कचरा घरातलाच काढायचा, डोक्यातला काढायचाच नाही, खरं की नाही. अरे तुम्हाला कळायला पाहिजे, तुम्ही सगळे आंधळे, कळत काय यांना, पण आंधळे असून चर्चा. बघून घेईन बघून घेईन बघून घेईन, सगळे आंधळे आहे ना. डोके फोडायची वारी आली यांची.
भांडण करणारच आहे, दिसत नाही तरी हाणणारच आहे, धरून हाणायचे होय एखादा. असे आंधळी लोक काही मित्रांनो. मग काय झालं? आईशी एकमेकाविरोधी भांडण करीती. मग त्याच्यामध्ये एक डोळसू म्हणजे डोळ्यावाला आला, ज्ञानी आला. आणि मग बघायला लागला कोण कोण आंधळे आहे. आणि तो सांगायला लागला, म्हणे झालं काय? म्हणे बाबा मी म्हणतो हत्ती खांबासारखा, हा म्हणतो हत्ती भिंतीसारखा, हा म्हणतो पोत्यासारखा, हा म्हणतो खराट्यासारखा, हा म्हणतो. त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे त्या ठिकाणी सांगत आहे. मग अरे म्हणे येड्यांनो, हा हत्तीचा एक एक अवयव आहे, सगळा मिळून हत्ती आहे. बघितला तुम्ही पण सगळा मिळून एक प्राणी तो हत्ती आहे. तुम्ही एक एक अवयव बघितला, हा डोळ्यावाला सांगतो. मग ऐसा अवयव युक्त तो हस्ती, असा सांगतोय तो ज्ञानी ज्याला डोळ्या आहेत. असा अवयव युक्त तो हस्ती असतो मित्रांनो. आणि तुम्ही आंधळ्याने हत्ती बघत आहात, हे तुम्हाला कळत नाही. मग हा झाला दृष्टांताचा सिद्धांत. काय? जैसे जयासी जे शक्ती प्रकाशले असे, तो ते शक्ती ते काय म्हणे? परमेश्वरू म्हणे. जी शक्ती ज्याला प्रकाशली, ज्या देवतेची जो भक्ती करतो त्या ठिकाणी तो काय करतो? त्यालाच परमेश्वर म्हणायला लागतो. नेमका परमेश्वर कोणता आहे हे त्याला कळत नाही. काय एखाद्याने आपल्याला सांगितलं की त्याला त्याच्याच मागे आपण पळतो. मित्रांनो, संशोधन करा. लगेच कोणाच्या मागे पळू नका मेंढ्यासारखं. संशोधन करा. काय कोणाला भाळू नका. कोणाने हात बघितला आणि त्या ठिकाणी हात बघितला की त्या ठिकाणी तुमच्या चेहऱ्याकडे बघितलं, तुमचं तुमच्या धनीचं जमत नाही. हो ना बाबा, तुम्ही खरंच बोलले. अरे संमोहन विद्या असते, कळतं का तुम्हाला काही? तुमच्या हावभावावरून तुमचं कळतं तुमच्या पोटात काय चालू असतं. आणि सहज तितकी विद्या शिकलं की त्या ठिकाणी कळायला लागतं. काय मोठी गोष्ट आहे, काय विशेष नाही येते. आणि त्याला तुम्ही भाळून जाता, कारण तुम्हाला काय माहितीये? शेत घर, घर शेत. शिवाच्या बाहेर कधी गेले का? जिल्ह्याच्या बाहेर कधी गेले का? जास्तीत जास्त जिल्ह्यात, जिल्ह्यात अजून जर मोठे असेल तर एखाद्या दुसऱ्या जिल्ह्यात, त्याच्या दुसऱ्या जिल्ह्यात महाराष्ट्रात कोणी ओळखतं का? जरा महाराष्ट्राच्या बाहेर निघा, मग कळतं काय आहे. तर हेच कळत नाही मित्रांनो आपल्याला. आणि म्हणून शास्त्राचा अभ्यास करा मित्रांनो, सगळ्या शास्त्राचा अभ्यास करा. सहचर अठरा वर्णती तुझला, श्रमली वेद माया. 6 4 18 18 पुराण, 6 शास्त्र, 4 वेद. सगळ्याचा अभ्यास करा आणि मग ब्रह्मविद्येचा अभ्यास करा. त्यामध्ये तुम्हाला कळेल परमेश्वर तो कोण, कोण परमेश्वर आहे. याच्यासाठी सगळ्यांचा अभ्यास करा मित्रांनो. आणि म्हणून ब्रह्मविद्येमध्ये सगळ्या विद्या आहेत मित्रांनो. आम्ही त्या ठिकाणी ब्रह्मविद्या जाणणारे जे ज्ञानी लोक आहेत ते सांगू शकतात. इंद्र, चंद्र, सूर्य कुठं आहेत, कुठं राहता, सत्य कैलास वैकुंठ कुठं राहता, शेषय्या कुठं राहतो, अष्टभैरव कुठं राहतो, विश्व कुठं राहते, माया, हे सगळं सांगू शकता. ब्रह्मविद्या जाणते. जे लोक ज्या देवतेची भक्ती करतात त्यांना ती देवता नेमकी माहित नसते कोणती आहे. औंढा नागनाथ माहिती का तुम्हाला? तिथं एक जणांनी शस्त्र संन्यास घेतला. आमच्या देवाने कथा सांगितली. मग एक वाट सुरू चालला होता आणि मग त्या ठिकाणी 12 वर्षापासून संन्यास घेतला एक जणाने. आणि तो पत्रवाळ्याचे तूर्ण करण्यासाठी, पत्रवाळ्या करण्यासाठी, पळसाचे पानं आणण्यासाठी रोडच्या त्या बाजूने गेला. आणि मग रोडवर एक माणूस आला. म्हणे काय हो,
औंढा गाव तेथीचा नागनाथ देव का नागनाथ गाव औंढा देव असा प्रश्न केला. म्हणे इथला देव कोणता आहे नेमका? ते म्हणे चंडिके बिना नैनो. म्हणे चंडिके बिना म्हणजे मला माहिती नाही. मग काय माहिती आहे तुला? 12 वर्ष तू संन्यास घेतला ना, काय शिकला तिथं? म्हणे हे बघा तिथं एक देवी आहे, देवीचा मोठा फोटो आहे आणि त्या देवीच्या गळ्यात एक इना आहे आणि ती वाजवत असते. नेमका इना देवे का सरस्वती देवे हे मला माहिती नाही. त्याने सरळ सांगितलं बिचाराने, तो चांगला होता. मग तुम्हाला संन्यास घेतल्यानंतर किंवा ज्या देवतेची तुम्ही भक्ती करता ती देवता काय करते, काय फळ देऊ शकते हे तुम्हाला कळायला पाहिजे ना मित्रांनो. तुम्ही न कळता त्या ठिकाणी कसं काय त्या ठिकाणी तिकडे गेले? तुम्ही जो कोर्स करता त्या कोर्साची तुम्हाला माहिती घ्यावी लागते की नाही? मग MA DEd BEd MBBS है ना, MPhil कळतं का तुम्हाला? शॉर्ट फॉर्म आहे. नसतील तर तुमच्या पोरांना पोरींना विचारा जे शिकत असतील, हे शॉर्ट फॉर्म आहे ना. मग एखादा MBBS करत आहे, करतो ना MBBS. मग MBBS करणाऱ्यांनी DEd चा अभ्यास केला तर जमन का? कळतो ना DEd म्हणजे काय? DEd म्हणजे मास्तर नाही किंवा मास्तर म्हणा, ज्यांना मास्तर व्हायचं तर DEd मध्ये. आणि तुम्ही आता DEd चा अभ्यास करू राहिले, तुम्हाला काय व्हायचंय? MBBS इंजेक्शन द्यायचंय. आणि मास्टरचा अभ्यास केल्यावर तुम्ही कुकडे इंजेक्शन द्यायचे होय, टाकायचे मारून. जमन का? ज्याचा अभ्यास करायचा आहे, ज्या कोर्साचा अभ्यास करायचा आहे, ते कोर्साचाच अभ्यास करावा लागत ना, MBBS चा करावा लागत ना. तेव्हा कळण तुम्हाला मुख्य नस कुठं असती. वर बघा, तोंड वाचवा, डोळे मोठे करा, हा करा, जीभ बाहेर काढा. जरा धक्के जरा कमीच होऊ राहिले, नस उडत नाही. ठीक ठीक ठीक. 500 रुपये त्यांनी घेतले, 2,500 गोळ्या, जा म्हणे घरी. दुसऱ्या शनिवारी इथे या. शनी मागे लागला तुमच्या, गेले 3,000. बसा बोंबलत. दुसऱ्या शनिवारी अजून 2-3,000 आणि थोडीशी अजून तब्येत बिघडा, मग तर जमलंच. खरं की नाही? असा प्रकार आहे मित्रांनो. जो कोर्स करतात त्या कोर्साची माहिती पाहिजे. जो तुम्ही देव करतात त्या देवाची तुम्हाला माहिती पाहिजे मित्रांनो, तेव्हा तो प्राप्त होतोय. ध्यानात घ्या जरा. त्याची तुम्हाला माहिती नाही, मग तुम्ही तिकडे पळा लागली कस काय? लोक पळतात म्हणून पळू नका मित्रांनो. लोक का पळतात त्याचा तपास करा. लोकांच्या माग पळायला आपण मेंढ्या नाहीयेत. मेंढ्या पळतात मेंढ्या माग. माणसं आहेत आपण, आपल्याला डोके खोकं नाही आपल्याला. कोणाच्या माग उठलं की पळायचं. का पळतो याचा शोध लावायचा. नाही तर त्याने केलं म्हणून आपण करायचं काय? बिलकुल नाही. तस्मात् शास्त्रम प्रमाणम ते 16व्या अध्यायात सांगितलं देवाने. शास्त्र प्रमाण ठेवून कोणती गोष्ट करायची नाही तर बिलकुल करायची नाही. हे गीतेत सांगितलं मित्रांनो. म्हणून सावध व्हा. आपण आपल्याला देवाने डोळे दिले, आपण आंधळे नाहीयेत. या हत्ती बघणाऱ्या सारखे आंधळे का? आपण आपल्याला कळत नाही का? कधी दूध म्हणून ताक पिलंय का तुम्ही? नाही ना. ताक कसं लागत कळत का? कसं लागत? आंबट. कसं कळत? आंबट लागत म्हणून. दूध कसं लागत? स्निग्ध. कळत तुम्हाला सगळं. मग कळत असून का वळत नाही तुम्हाला? म्हणून आमच्या देवाने पाणी चोरायचा दृष्टांत सांगितला. सांगण्यासारखं खूप काही आहे मित्रांनो, पण वेळ कमी आहे आपल्याकडे. काय म्हणून एक द्वार धरले, अवघे द्वार धरले होय. फक्त हे द्वार धरायचं, नम्रता. सगळे चांगले, मीच चांगला नाही. जो हसतो त्याचे दात दिसतात मित्रांनो, ध्यानात घ्या.
म्हणून वेड्यासारखं पळत जाऊ नका, वेड्यासारखं वागू नका. तो का करतो याचा शोध लावा, मग करा, संशोधन करा. परमेश्वर कोण आहे? हा विजेचा शोध कोण लावला माहितीये? थॉमस अल्वा एडिसन लावला. त्याला लोक वेडच म्हणायचे, येडय म्हणे, कायाच्या बाटल्या आणत, कुंकण नळ्या आणत आणि त्या ठिकाणी जमा करत, कुंकण पेटीत काही करत. लावला ना शोध, सायंटेक्स आहे ना. विजेचा शोध थॉमस अल्वा एडिसन लावला, म्हणून आपण देवाचा शोध लावू शकतो मित्रांनो. विजेचा शोध लागला है ना, मोटरीचा शोध लावला, खालून पाणी वर येतं की नाही, इथून फोन लागला की तिथं जातं की नाही, इथून पासवर्ड दाबला की तिथं पैसे ट्रान्सफर होतात की नाही. जादू आहे की नाही? आहे ना काहीतरी, आहेच नाही असं नाही. याच्या माग एक दैवी शक्ती आहे, तो म्हणजे ईश्वर परमेश्वर. तो चालवतो मित्रांनो, त्याला ओळखा मित्रांनो. तो कोण आहे? तर तो म्हणजे श्री कृष्ण महाराज आहे मित्रांनो. आणि म्हणून त्या परमेश्वराला ओळखा. आणि म्हणून हा दृष्टांत मी तुम्हाला थोडक्यात सांगितलेला आहे मित्रांनो. आता आपल्याला या ठिकाणी पुढील कार्यक्रम घ्यायचा आहे, वेळ कमी आहे, आणि म्हणून आजचा हा दृष्टांत पोथी या ठिकाणी आपण संपवत आहे. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. टाळा वाजवा मित्रांनो. आता हे बघा मित्रांनो, ज्यांनी नाव दिलेत, शिदोरी कार्यकर्ते मंडळ उमाटवाडी, ज्यांनी